मिठाई विक्रेत्यांकडून दर्जेदार माव्याचे पदार्थ तयार केले जात आहेत का? मिठाईच्या दुकानामध्ये स्वच्छता राखण्यात येत आहे की नाही? बाहेरून काही कमी दर्जाचे पदार्थ तर येत नाही ना? याची तपासणी करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने 12 पथके स्थापन केली असून उत्सव काळात मिठाई आणि प्रसादांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे। सण म्हटलं की मिठाई आलीच। कोणतीही आनंदाची बातमी असो, सुरुवात ही मिठाईनेच करतात। सणासुदीचा कालावधी सुरू झाला आहे। आताच गणेशोत्सवास सुरुवात झाली आहे। त्या पाठोपाठ लगेच नवरात्र, दिवाळी, ख्रिसमस सारखे सण येत आहेत। म्हणून इतर दिवसांपेक्षा सणासुदीमध्ये मिठाई खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढतो। मिठाई बनवायची म्हटली की खवा हा आलाच। त्यातून विषबाधेसारखे अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेण्याच्या सूचना एफडीएचे आयुक्त महेश झगडे यांनी केल्या आहेत। सणासुदीच्या काळात एफडीएच्या पथकांच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे। तसेच इतर राज्यातून येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या पदार्थांवर लक्ष ठेवण्यासाठी पार्सल केंद्रे, रेल्वे स्थानक, खासगी तसेच सार्वजनिक बस स्टँडवरही या पथकांमार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे। तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनाही एफडीएचे अधिकारी भेट देणार असून स्वच्छतेचे निकष पाळण्याचे आवाहन त्यांना करण्यात येणार आहे। त्यासाठी 25 अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची 12 पथके तयार करण्यात आल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली।